पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। सावकाश चला या हा या या बस बस झालं ते ते चेअर घेऊन ये. हो 8 पावलं पण नाही झाली मम्मीजी. चला अगं तू काय माझी पावलं मोजते काय? डॉक्टरनी सांगितलंय रोज थोडा थोडा चालायचा. थोडं चालून झालंय माझं. ते चेअर आण. हे बघा जवळच आहे फक्त 2 पावले. चला बघू. चला अरे मा ऐक माझं. ती चेअर घेऊन ये. का चेअर घेऊन ये? तू ये ना चेअर पर्यंत. अनु बेटा कुठे गेली होतीस? मी जरा बाहेर गेले होते. तुला माहितीये आज मला डॉक्टर अंकल भेटले होते. काय म्हणत होते माहितीये? म्हणे मम्मीची फास्ट रिकव्हरी आहे. छान चालायला लागल्यात म्हणे त्या. असंच जर झालं ना तर म्हणे डिसेंबर पर्यंत तर छान डान्स करतील. अनु तुम्ही पण ना मजा करायची ना. अरे नाही ग मम्मी, खरं सांगतेय मी. आणि आता छान चालायला लागली, फरक पण दिसतोय. अगं पण माझे पाय दुखतात ना ग. पाय दुखतायत कारण मसल वीक आहेत ना म्हणून. थोडस दही दूध पनीर असं सगळं खात जा आणि छान वॉक घेतला ना की लवकर बरं होईल. मग पाय पण असा स्ट्रॉंग होईल. बघ बोलता बोलता इथपर्यंत आली पण तू. ये बरं अगं मी नाही आले. तू आणलंस मला. म्हातारपणी मम्मी पप्पाला मुलांच्याच आधार असते बघ. आणि मुलांना पण मम्मी पप्पांचाच आधार असतो आयुष्यभर. तुम्ही आहात म्हणून मी आहे मम्मी. या गडबडीत मी विसरलेच. मी तुझ्यासाठी गिफ्ट आणलं. काय आणलंस? साडी. अचानक शा माटे? कारण दरवर्षी सारखी अचानक या वर्षी पण तुमची अॅनिव्हर्सरी आली ना म्हणून. अॅनिव्हर्सरी? दिवस कसे पटापट जातात ने. गई साल हांतरुणाला खिळून होते. उठता पण येत नव्हते. हा आता बघ चालत आले. तुझा हात धरून का होईना पण अशीच प्रॅक्टिस करत राहिलीस ना चालायची तर पुढच्या वर्षी तू आणि मी दोघं मिळून गरबे करू. नेशील नाही साडी? पक्का. मम्मीजींची इंजेक्शनची वेळ झाली. रोज रोज इंजेक्शन. हे डायबिटीसचा ना त्रास झालाय नुसता. दे. अनु बेटा देऊन झालं इंजेक्शन. अगं एवढेशे ते इंजेक्शन किती घाबरते. मम्मी मी आले हो. अनु अनु बेटा यापुढे मी इंजेक्शनला नाही घाबरणार. अनुबेन अनुबेन हलबा ते मंगा भेटतो ने. हा हा बाय द वे हा काय बघते अल्बम मध्ये? मम्मी पप्पांची अॅनिव्हर्सरी आहे ना सो मी चांगले फोटो शोधतीये. ह्याचा मी एक छान कोलाज बनवणार आहे. हे सगळे फोटोज या मेमरीज कॅप्चर केलेले हे मोमेंट्स हे सगळं प्राइसलेस असतं. अनुबेन बहु मस्त आयडियाचे. अमेझिंग. अरे मला का नाही सुचलंय? फ्री मध्ये मस्त गिफ्ट झाला असता. गिफ्ट ना गिफ्ट आणि बचत ने बचत.
अनुबेन तुला सांगू काय, माझ्या मगजमध्ये पण काल रात्री हीच आयडिया आली, सेम टू सेम, एकदम सेम टू सेम. हा मी काल किंजलला बोलला पण आपण असंच काहीतरी करूया म्हणून. ग्रेट पीपल थिंक अलाइक. बस आम्हाला मदत करा. यस, आपण दोघं मिळून कॉलेज बनवूया मस्त. कॉलेज नाही, कोलाज. येच रे. अनुबेन, केम एकदम चुपचुप. माझे एकही फोटो नाही आहेत मम्मी पप्पांबरोबर. तुम्ही ते सगळे फोटो का जळू दिले? अरे असं कुठला पण फोटो नाही असता कसं, हे काय? हा एकदम 1 इयरचा. हे देख, हा एकदम तू न्यूबॉर्न होता ना तेव्हाचा फोटो आहे. इतके सगळे फोटो आहे. मग काय? हे सगळे फोटो नाही, माझे कॉलेज डेजचे, युनिव्हर्सिटीजचे फोटो. मम्मी पप्पांबरोबर एकही फोटो नाहीये. हे सगळे फोटो का जळू दिले तुम्ही? अरे जळू नाही दिले, जळू नाही दिले. तेव्हा तू ना ते सांग. चाचू. अरे तुम्ही एकदम इथे खरंच सांग. इतकी वर्ष मनात दाबून ठेवलंय, सांगून टाक एकदाच. हा, म्हणजे तुला बी शांती, मला बी शांती. अनुला कळला वांदो नथी. बोल बोल ना. हाय चाचू, ते आम्ही अल्बम बघत होता पप्पा, तमेश को कशाला जळू दिले सगळे फोटो? तुला वाईट वाटू नये म्हणून तुझ्यापासून लपवून ठेवलं, पण आज सांगतोच. आपले फोटो बाकी सोड, पण माझ्या अनुचे फोटो जळतायत ते मला सहन होत नव्हतं. पण या सगळ्या आठवणी जाऊ तरी कशा द्यायच्या? आग विझवायचा प्रयत्न करत होतो पण विझत नव्हती. तुझी आई रडत होती. मग मी मागचा पुढचा विचार न करता आगीत शिरलो. जे धसे ते तसे. आगीत सगळं जळून खाक होत होतं. पण तेव्हाही माझं लक्ष फक्त रॅकवरच्या अल्बमकडे होतं. मला तिथवर पोचायचं होतं, पण आग आग सगळीकडे पसरत होती. प्रभू, हार मागतो न होतो. मी पुढे जाणार तर एक खांब माझ्या अंगावर येऊन पडला. आग अजूनच भडकली. मी खांब बाजूला करून पुढे जायला लागलो तो रागीने अल्बम गाठला होता. सगळं जळून खाक झालं होतं. सगळ्याची राग झाली होती. तुम्हाला नेहमी विचारायचीच ना बेटा, हा डाग कसलाय? हाच तो खांब पडल्याचा डाग. पप्पा सॉरी, माझा फोटो नाहीये तुमच्या बरोबर म्हणून मी उगाच वैतागले होते. पण तुम्हाला हा डाग, हा त्रास माझ्यामुळे झालाय पप्पा. ना ना अनु ना, आयुष्यात तुम्हाला खूप सुख दिलेस. असं वेडवाकडे काही बोलू नकोस. पप्पा आय प्रॉमिस, यापुढे फोटोचा विषय कधीच नाही काढणार. ठीक आहे. बेटा रितेश, अच्छा जो जरा आओ नहीं. हा હું આવું છું. ના ના ચાચુ, શું કામ છે? તમે ફક્ત सांगा, मी असा फाटकन करून टाकतो. रितेश बेटा, કામનું ટેન્શન નથી. મોં મીઠા કરવા માટે બોલાય છે. રોક. अरे चाचू घे शुद्ध घीनो लड्डू. मुंह मीठा मतलब कुछ तो गुड न्यूज छे चाचू. हा गुड न्यूज छे ने? तुला कसं कळलं? मतलब गुड न्यूज आहे. अरे चाचू, तुमचा चेहरा बघून कळला मला. ऐकवा. चाचू
ऐकू आली सणसणीत गुड न्यूज? अनुसाथे वार्ता करायची. काय सांगत होतास तिला? ना मी मी काय नाही सांगत होते. तुम्ही हातात ते नुसतं आपलं ते अल्बमचा बोलत होत. तर मी काय काय गुड न्यूज नाही, बॅड न्यूज आहे तुझ्यासाठी. यापुढे जर अशी चूक घडली ना तर बॅग गुंडाळून तुला हाकलून देईत ना. असं कर काय असं होणार नाही. चाचू 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 ऐक ना. चाचू सांभाळू नये. काय नाही झाला, काय प्रॉब्लेम नाही. ते दात मध्ये दर्द होता ना खूप, म्हणून मग कान बी दुखायला लागला एकदम. आणि त्याच्यात लाडू खाल्ला ना, ती एकदम अशी कळ गेली जोराने आणि मग तर लाडू पण बाहेर पडला. पाहिलं मी पाहिलं. काकाने तुमची सगळी वार्ता ऐकली मी. बघितलं काकाने कसं खाडकन कानाखाली मारली तुम्ही. का असं वागतात ते? तारो શું વાક છે? आणि મને ખબર નથી કિંજુ, मला नाही माय. रितेश, आपण या घरात का राहतो? तुझा सारखा अपमान का करतात? इट्स ओके. चाचू आहे ना माझा, मी पुतण्या आहे त्याचा. इट्स ओके. थोडं समजून घ्यायचं, थोडं सहन करायचं. इट्स ओके, इट्स ओके. मला नाही पटत. आपण एवढी सेवा करतो त्यांची. सेवा करे तो मेवा म्हणजे किंजू. किंजू ठाकुरजीने घरे देर छे पण अंधेर નથી. हे का सहन केलं माहितीये? मला चाचूचा पुरा विश्वास जिंकायचा आहे. आणि विश्वास जिंकला की चाचूच्या सगळ्या प्रॉपर्टीवर कब्जा करायचा आहे. किंजू तुला माहित नाही काय प्रॉपर्टी आहे. तो जुनागडनो बंगलो, अहमदाबादनो प्रॉपर्टी, असं सगळा असं पडून आहे. ते वापीचा प्लॉट छे ने, ते तो सोनेनी खाण छे किंजू, सोनेनी खाण. आणि मने व बद्धा जोय छे. ते सगळं मला हवंय. आणि याची सुरुवात मी करणार अॅनिव्हर्सरी पासून. कल अॅनिव्हर्सरी छे ने, तेव्हा मी हा विषय काढणार. सारो, पण त्यासाठी हे सगळं? अरे तू प्रॉपर्टी बघ ने किंजू, प्रॉपर्टी बघ. आणि एवढी प्रॉपर्टी मिळणार असेल तर 2-4 कानाखाली खाल्ले काय फरक पडतो? हा? आणि एकदा प्रॉपर्टी आपल्याला मिळाली की कोण चाचा कोण चाची हॅट. मग फक्त माझी किंजू आणि मी आणि आपण फॅमिली. जोर से मारा. सॉरी. इट्स हाय, माझं नाव रेवती. तुझं? परी. अरे वा, किती छान नाव आहे ग तुझं, परी. म्हणजे तुला डान्स अगदी सहज जमेल. असं म्हणजे उडत उडत डान्स करशील तू अगदी. नाही, मला नाही येत डान्स. अगं मी शिकवेन ना. मला सांग, तुला डान्स अवघड वाटतो का ग? हां, अगं फार सोपा असतो तो. मला नाही शिकायचं. बरं, मला तू सांग, तू नाही का म्हणतेस बरं? म्हणजे तुला बीट पकडायला प्रॉब्लेम येतोय का? हां, का डान्स करायची भीती वाटते तुला? हे, तुला डान्स करायची लाज तर वाटत नाहीये ना? हा, आयडिया. आपण ना तुझ्या आवडत्या गाण्यांवर डान्स करूया, चालेल? हा, नाही, मला नाही करायचं डान्स. परी, परी अगं ऐक, परी, परी.
ही मुलगी बोललीच नाही तर कसं शिकवणार? माझ्या जॉबचा प्रश्न आहे यार. आणि आता जर कोणी विचारलं तर काय सांगू? का नाही डान्स शिकवला मी? हे का? हॅलो, क्लास संपलाय का? नाही, म्हणजे तशी क्लास संपायची वेळ झालीच होती, पण परी जरा मध्येच निघून गेली. निघून गेली म्हणजे? अशी कशी निघून गेली? न सांगता निघून गेली? नाही मॅम, म्हणजे ॲक्च्युली काय, तू होतीस ना? मग तुझ्या समोरून निघून जाऊच कशी शकते? तू अडवलं का नाहीस तिला? मॅम, तिला डान्स शिकवायचा, तिला त्याच्यामध्ये मी तोच प्रयत्न करत होते मॅम, पण कदाचित तिचा मूड नव्हता आज. मूड नव्हता? ओ, मग तुला पैसे कसले देते? तिचा मूड ठीक करून तिला डान्स शिकवण्याचं ना? मॅम, मी तेच समजावत होते तिला. समजावत होतीस, पण तिला नाही समजलं ना, म्हणजे प्रॉब्लेम तुझा आहे. ओके, एवढीशी मुलगी आहे ती, तिला नीट हँडल करता येत नाही तुला? मॅम, पण ती अजिबातच ऐकत नव्हती. ऐकत नव्हती म्हणजे काय? टीचरच ना तू तिची. उपयोग काय तुझा? उपयोग काय तुझा टीचर म्हणून इथे राहण्याचा? मॅम, मला हे नाही जमणार. व्हॉट? काय बोललीस तू? ती जर ऐकत नाहीये, ही जर माझीच चूक असेल ना, तर मला हे काम नाही जमणार. मी तिला खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न करतेय, पण ती एक अक्षरही बोलत नाहीये मॅम. म्हणजे मी तिच्या जवळ जाते तर ती लांब पळते. मी कसं शिकवणार आहे तिला? आणि शिकवण्याची गोष्टच वेगळी हो. आधी साधा संवादही साधता येत नसेल ना, तर तुमच्याकडून पगार घ्यायचा मला काही एक अधिकार नाहीये. तुम्ही परीसाठी वेगळी टीचर बघा. मला हे काम नाही जमणार. येते मी. एक मिनिट. याशी पळून जाण्यापेक्षा सिच्युएशन फेस कर. जितक्या फर्मली मला नकार दिलास ना तू, तितक्याच फर्मली परीला शिकवण्याचं का ठरवत नाहीस? तुझा धीटपणा, तुझा हट्टीपणा तिला डान्स शिकवण्यासाठी वापर ना, पॉझिटिव्हली. मी काहीही कर, पण ह्या मुलीला तुला यशच्या आयुष्यात आणायचंच आहे. पण मॅम, या सगळ्यामध्ये ना माझा खूप वेळ वाया जातो. दुप्पट पगार मिळेल. तिप्पट होईल पगार तुझा. पकडी गई. आता काही इथून जाणार नाही. पगार ऐकून नजरेत चमक आली. आय एम सॉरी. म्हणजे तू तुझ्या निर्णयावर ठाम राहायचं ठरवलेस नाही का, नेहमीसारखंच. त्याच्यामुळे मी तुला नाही म्हणणार नाही. प्लीज, मी तुला जाण्याची परमिशन देते. यू मे लिव्ह. हो गॉड, मला परीसाठी आता दुसरी टीचर शोधायला हवी. मॅम, ॲक्च्युली तुम्ही बरोबर म्हणालात. म्हणजे मी ट्राय करायलाच हवं ना. मी तयार आहे मॅम. हां. व्हॉट? गुड गुड. मॅम, मला थोडं गाईड कराल का? लाईक? म्हणजे मला सांगा, अशी कोणती गोष्ट आहे जी परीला मनापासून आवडते? परीला ड्रॉइंग, चित्र काढायला खूप आवडतात परीला. ओके. व्हॉट ओके? व्हॉट? येते. परी, परी, कुठे आहे तुझी ड्रॉइंग बुक? परी.